नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज नमस्कार करायला आम्ही हात जोडू शकत नाहीये, कारण माझ्या एका हातात गोणी आहे ज्याच्यात काय आहे ती शिवानी तुम्हाला सांगेल, आणि दुसऱ्या हातात केळ आहे, कारण मला जेवणाच्या आधी खाली बघा. तर त्या साईडने जा, माझा हात दुखतोय, लवकर जा. आज आमचा दिवस असा का चालू झाला, कारण की आम्ही ट्रिप वरून म्हणजे जगन्नाथ वरून आलो. त्याच्यानंतर आम्ही विचार करतो मशीन का नाही चालत. हा, मग तुम्हाला कार मध्ये बसून. हा, तर मी काय बोलत होती की आम्ही जगन्नाथ वरून आलो आणि ट्रिप वरून आल्यानंतर कसं सगळे कपडे आपण धुवायला वगैरे टाकतो, तर आम्ही तसं वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकले. आणि नेमकं तेव्हाच आमची वॉशिंग मशीन बंद पडली. आणि वॉशिंग मशीन बंद पडली तर आम्ही अर्बन कंपनीवाल्याला बोलवलं. तर तो आला नेक्स्ट डे, म्हणजे तो एक दिवस वाया गेला. मग दुसऱ्या दिवशी तो बोलला की कुछ नहीं हो पाएगा और अगर मैंने किया भी तो ये बंद पडेगी. आणि झालंय त्याला 8-9 वर्ष झालेले आहेत. तर आम्ही काय केलं, तेव्हा आम्ही विसरलो आय थिंक ऑर्डर करायला. आम्ही बघत होतो की कोणती मशीन चांगली आहे, त्यात अजून एक दिवस गेला. आणि त्याच्यानंतर मला खूप जास्त सर्दी झालेली आणि काम पण भरपूर होतं, तर मी कामाच्या ह्याच्यात आम्ही दोघेही विसरलो. आणि मग नेक्स्ट डे आम्ही आराम केला. लाईक मी बेडवरती अशी बोलतात ना, ज्या दिवशी मी व्हिडिओ एंड केले त्या दिवशी मी बेडवरती पडून होती, ह्याला पण त्यात सर्दी झाली. काय माहित कशी काय झाली, काय माहित, घरी कळाल तरी झाली मला वाटतं. माझा रुमाल घेऊन बसलेला. अरे रुमाल घेऊन बसलेला नाही, आणि हिचा शेवणाचा रुमाल त्या बेडवर इकडे तिकडे पडलेला, आणि त्याच्यात मी पण झोपलेलो. तर मग त्याचे किटाणू माझ्या नाकात नाही जाणार, मला सर्दी नाही होणार. काय शटअप. तर दोघांना सर्दी झाली. आणि मग आम्हाला आज नंतर आठवलं की आम्हाला एका पॉडकास्ट वरती जायचंय. म्हणजे आठवत होतं पण ते डोक्यात एवढं फिरत नव्हतं. तर सगळे, आणि आता ती थर झाली कपड्यांची अशी दर दिवसाची. तर मग आमचं असं झालं की आता नाव इट्स हाय टाइम. तर आज आम्हाला एका पॉडकास्ट वरती जायचंय. आणि आम्ही काल परत ट्राय केलं, वॉशिंग मशीन नव्हती होत. आणि आम्ही काल एक मशीन ऑर्डर केली, आणि मशीन ऑर्डर करेपर्यंत आम्हाला दिसत होतं की नेक्स्ट डे डिलिव्हरी. तर आमचं असं झालं की युजली असे मोठे मोठे जे असे असतात मशीन्स वगैरे, ते लगेचच नेक्स्ट डे सकाळी होतात. तर आम्ही विचार केला उद्या सकाळी मशीन येईल. आणि आम्ही चांगलीवाली मशीन ऑर्डर केली, ज्याच्यामध्ये ड्रायर सुद्धा आहे. म्हणजे कपडे सुकवत बसायची गरज नाही पडणार, जस्ट काढले सुकलेले असतात ते कपडे. तर आम्ही ती मशीन ऑर्डर केली. आणि ऑर्डर झाल्यानंतर आम्हाला दिसतंय की डिलिव्हरी थर्सडे. मग आम्ही सगळे कपडे घेतले, मम्मीकडे गेलो. आता मम्मीची मशीन छोटी आहे, म्हणजे आमचे कपडे मी बोलली ना थर लागलेत. तर मग एक कपडे धुवून आम्ही गुणीतून आणले, बाकीचे कपडे आता मम्मी धुणार आहे, कारण की आम्हाला पॉडकास्टसाठी निघायचंय, जेवायचंय, कार धुवायची आहे. कारण की PPF केल्यानंतर ते आम्हाला बोललेले की कार धुवू नका, ऍटलिस्ट 1 वीक साठी पाणी लावू नका. मग आता ते करायचं आहे. सो भरपूर कामं आहेत आणि निघायचं. आणि आम्हाला खरं तर मी याला बोलणार होती की आपण पॉडकास्ट पुढे ढकलूया का, पण आता आम्ही त्या लोकांना सांगितलेलं, तर मग असं प्रोफेशनल नाही वाटत. त्यांना बोलू की गरम पाणी असं ठेवा प्लीज, म्हणजे आम्ही एक गोट नको बाबा, गरम पाणी नको. कोणाची तरी गरम पाणी सर्दी ट्रिगर होते, आणि मला गरम पाण्यानेच सर्दी सुरू झाली. मला हेअर वॉश करायचा आहे. त्यात मी केस धुतले तर माझा अवतार बघा, कारण की सर्दीमध्ये केस धुतले तर अजून सर्दी होईल म्हणून. तर आता ते सगळं करतो आणि दिवस स्टार्ट करतो. नेहमीप्रमाणे माझं ताट, हिचं ताट. अरे जेव ना बाबा, पटपट निघायचंय आपल्याला बाळा. हा, त्या जिथे आपण चाललोय पॉडकास्ट वर त्यांना ही व्हिडिओ पाठव. चाललोय नाही, आपण गाडीत सांगूया ना. या कपड्यांमध्ये कुठे सांगते, गाडीत सांगूया. करून परत तेच कपडे घातले. रेडी व्हायचंय, आम्ही जेवायचं म्हणून मी परत. लवकर बघ किती वाजले, लवकर कर, चल लवकर आवर. 2ला निघायचंय, 2:30ला निघायचंय, 2:10 झाले. लवकर आवर, चल. मस्त झालं, डाळ भात भाजी, यस, चपाती. यस. निघालेलो आहोत फॉर अ चेंज, टाइमावर निघालोय. आणि घुंगरू वाजतोय. हा, चावी काय बोलतोय बोल. आणि आम्ही चाललो आहोत कुठे हे तुम्हाला इकडे सांगू का लिफ्ट मध्ये सांगू? लिफ्ट मध्ये सांगू, गाडीत सांगू? गाडीत सांगतो, कारण गाडीत मजा येईल जरा. तर मी अशा केसवर बांधून त्याला स्प्रे मारलाय, म्हणजे खाली सोडल्यावरती ते चपटे नाही दिसणार. आणि मी आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घेतली, आता जाऊन केस कापून आलोय भाई. एवढी मोठी रिस्क कधीच कुठला मुलगा घेतला. हा तोच कुर्ता आहे जो आम्ही ओडिसाला एअरपोर्ट वरती घेतला, भुवनेश्वर एअरपोर्ट. मस्त वाटतंय. फायनली पोहोचलेलो आहेत. फर्स्ट टाइम आम्ही ऑन टाइम पोहोचलोय. 5 मिनिटं बिफोर टाइम नाही, 5 मिनिटं थोडे पुढे मागे झालेले आहेत, पण ठीक आहे. तर आम्ही चाललो आहोत द अनुरूप शो हा पॉडकास्ट वरती आम्ही जातोय. आणि मराठी पॉडकास्ट आहे, फर्स्ट टाइम, म्हणजे आधी पण आता चालू झालाय. अनुरूप विवाह संस्थांनी हा काढलेला आहे फॉर कपल, म्हणजे 50 इयर्स कम्प्लीट झाले म्हणून.
तर मजा येणार आहे बाई मला. मी तर एक्साइटेड आहे. मी विक्स खाते. मी विक्स पण. विक्स काय ते विक्स की गोली विक्स की खाओ. गोली लो खिचखिच दूर करो. मग आम्ही आमची खिचखिच दूर करतोय. सो एक्साइटेड आणि नर्वस सुद्धा. बघूया पॉडकास्ट कसा जातो. तुम्हाला Yes. सगळे अपडेट्स देऊ. झाल्यावर सगळे अपडेट देणारच तुम्हाला ऍज हो. युजल. लिंकिंग रोडवरून आले माझं लक्ष बाहेरच होतं. मला माहिती आहे आम्ही कोणत्या एरियामध्ये आहोत. हा बाई तुम्हाला दाखवतो. सांग. तुम्हाला दाखवतो ना. सांगून उपयोग नाही दाखवून उपयोग. हा आता मेन काम जे आम्ही विसरलेलो परफ्यूम. परत मागे आलो आम्ही ते करायला. मला गाडीमध्ये परफ्यूमचा त्रास होतो म्हणून आता आम्ही असं केलंय की निघताना परफ्यूम मारायचा. निघताना नाही गाडीतून उतरल्यावर परफ्यूम मारायचा. मला माझा दे. तुझा तू आणलास ना. आता उचलते आणि माझ्यावर नाव ढकलते. आता ह्याच्यात होता ग्लव्ह बॉक्स मध्ये. मी कसा ठेवणार ग्लव्ह बॉक्स मध्ये. हा बस चल जास्त नाही. ते लोक बोलतील अरे आत्ताच चाले वाटतं आंघोळ करून परफ्यूमनी. तुम्हाला जे बोललेलो ना इथे काहीतरी आहे. जे आपण त्यांना बोललेलो जरा पुढे आहे मला वाटतं. गडा इलेक्ट्रॉनिक्स. गडा इलेक्ट्रॉनिक तारक मेहताचं जे गडा मला माहित नाही तेच आहे की नाही पण इकडे लिहिलेलं आहे तेच आहे. बघूया आता एक मिनिट राम. हे बघ कन्झ्युमर शॉपी मला वाटतं तेच आहे. मला आयडिया नाही. आपका अपना गडा इलेक्ट्रॉनिक्स तेच असावं मे बी. आय एम नॉट शुअर. बघूया. अबे नाही रे त्यांनी ते असं सेटअप करतात ते लोक. त्यांचं दुकान इकडे आणि मग ते दाखवतात असतं फक्त. बघू मला माहित नाही जर असेल तर मग चांगलं आहे. आमचा पॉडकास्ट झालाय गाईस. मजा आली खूप. एक नंबर मजा आली. आणि कोणासोबत झाला बघायचं मग दाखवणार आम्ही दाखवणार. थांबा वेट. सॉरी तू बोल कारण तू बॅक कॅम लावायला चालू केलं का चालू करायला सांगितलं. हा शाणे मुद्दामून मला त्यांच्या समोर हे करते ना. मला कळालं मला तुझी टॅक्टिक माहिती आहे. चालू आहे. मुली भेटल्यात ना मग त्या गप्पा मारणार. माय गॉड. हे बघा 1 2 3 4 5 6 काय मस्त आहे. अनुरूप शोचा सेटअप. इकडे रुजलताई बसलेल्या. आमचा त्यांनी पॉडकास्ट घेतला. जा हे घेऊन जा. बायका गप्पा मारा टाइमपास करा. अरे करा ना काय तूच बोलली ना तोंडाने. जा रुजलताई तुम्हाला कसं वाटलं आमचा पॉडकास्ट घेऊन. आता आम्ही करणार. आता आम्ही घेणार तुमचा पॉडकास्ट. तुम्हाला कसं वाटलं. गोड आहात तुम्ही दोघं. थँक्यू. आणि जसं तुमचं वाईब आहे तसेच तुम्ही दोघं आहात. थँक्यू यार. असेच छान छान व्हिडिओज करून आम्हाला एंटरटेन करत राहा. मी माझी मुलगी आम्ही बघत असतो तुमचे व्हिडिओज आणि तिला काही दिसलं की ती आई हे बघ हा बघ काय. तुम्ही बोलताय तुम्हाला आम्ही टीव्हीवर बघितलंय त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला हे बोलताय. मी घरी जाऊन रडणार. अर्धा तास मी रडणार कारण तुम्ही बोलणं इज खूप मोठी कॉम्प्लिमेंट आमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि तुम्ही लोक पण खूप अमेझिंग आहात. तुम्हाला आवडलं का आम्हाला बोलून. खूप भारी वाटलं. आणि मी नवीन जनरेशनची नाही आधीची आहे. नाही असं काय नाही. विचार असतात नवीन जनरेशन माणूस मज्जा करताना ती मज्जा खूप आवडली. थँक्यू सो मच. थँक्यू मी सबस्क्राईब केलं. थँक्यू व्हेरी मच. आता आमचं झालं इथे. आता आम्ही टाइमपास 10-15 मिनिटं गप्पा मारू. हा टीमला भेटतो ना. हे सॉरी हा तू हातात कॅमेरा जर घेतलास ना तर खूपच बरं होईल. ओ माय गॉड. हे बघा ह्यांनी आम्हाला माईक लावून दिले. थँक्यू सर. तुमचं नाव सांगा. मी समर्थ एडिटर आहे. थँक्यू. हा एडिटर तुमचे व्हिडिओज बघून लग्न करणार आहे, आम्हाला कळलं येस. आहे. आणि एक मुलगी पण शोधणार आहे. एक मुलगी शोधणार आहे जिला आमचे रील वगैरे पाठवू शकतो. तुम्ही तुमच्यात हे करू शकता. इथे लग्न जमतं. इथे लग्न. अनुरूप जोडीदार कोणी असेल आमच्या समर्थसाठी. येस तर प्लीज समर्थला डीएम आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अरे सॉरी आम्हाला कॉमेंट करा. आम्ही तुम्हाला यांचा इन्स्टा आयडी देऊ. मग त्याला तुम्ही डायरेक्ट करू शकता. थँक्यू. आम्ही शिकतोय यांचे ब्लॉग्स बघून Oh my God. बीटीएस बनवतात. नको. So आम्ही ते तसे करतो आमच्या ह्याच्यामध्ये. नको असं So नका आणि बोलू. आम्ही मजा करत असतो. आम्ही काम करताना जर आम्हाला खूप स्ट्रेस आला तर आमच्या फीडवर तुमचं रील येतं. अरे आणि आम्हाला जरा छान वाटतं. रिफ्रेश होतो Thank you. आम्ही आणि आम्ही Thank परत you. काम करायला लागतो. थँक्यू. आणि हे पण कॅमेरा यांनी आम्हाला चांगलं दिसण्यासाठी मस्तपैकी कॅमेरावर शूट करत होते. प्लीज मी जरा छान दिसेन शिवानीपेक्षा जास्त चांगलं दिसेन असं करा काहीतरी. अँगल बिंगल चेंज केला तरी चालेल. थोडी शिवानी लपली तरी चालेल. असं काय हरकत नाही. थँक्यू. मी मरतोय. थँक्यू पण थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आणि आपण तुमचं पण आता तुम्ही काहीच बोलत नाही. छान आहे. मस्त. ते बोलत नाही जास्त. त्यांनी ठरवले की मी कॅमेरावर नाही बोलत जास्त. मला नाही आवडत कॅमेरावर बोलायला. थँक्यू पण थँक्यू. तुम्ही इथे गेल्यावर आम्ही तुमच्याबद्दल जे बोलू ते महत्वाचं. ओ येस. फोन ठेवून जाऊया का आपले. एक फोन साईडला ठेवून देऊया.
थँक्यू गाईज, एवढंच होतं. आता बाकी तुम्हाला आम्ही नंतर रॅन्डम भेटू, आम्ही पण बोलू ना, आम्ही पण काहीतरी बोलू, तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. आणि तुम्ही आयडिया घेतली आहे ना ऑलरेडी. येस, हा, यांनी आम्हाला आयडिया दिली आहे, ब्लॉगची आयडिया पण यांनी आम्हाला दिली, तो पण आम्ही ब्लॉग लवकरच आणू. खाली कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला आवाज येतो. बोल कुठे आलो आपण आलोय फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला. आणि आम्ही कोणाला तरी इकडे भेटायला जायचं, आलोय. इकडे जायचं आपल्याला. आणि आम्ही कोणाला तरी भेटायला आलोय. कोणाला ते तुम्हाला दाखवू थोड्याच वेळात. आणि कधी? आम्ही आमचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स पण शेअर करू. इंटरव्ह्यू नाही, सॉरी, पॉडकास्टचा एक्सपिरियन्स. तर आम्ही एका क्रिएटरला भेटायला आलो आहोत. गेस करा, कपल क्रिएटर आहे आणि महाराष्ट्रातला नाहीये, म्हणजे महाराष्ट्रीयन अरे आहे, महाराष्ट्रामध्ये फ्युजन आहे, हा, पण ते fusion. मुंबईमध्ये सध्या राहत नाही. येस, तर तुम्ही गेस करा कोण आहे. आधी गेस करा, आपण थंबनेल मध्ये तसंही टाकणार पण हा, guess पण ते मजा म्हणून गेस करा. अरे बाबा, आपण भेटलो त्यांना, ब्लॉग करायचंच राहून गेलं तुझं. एवढी कशी मग्न झालीस ग तू? हा, बोल ना. हे आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही कोणाला भेटलो, असं डायरेक्ट नाही दाखवणार. सस्पेन्स. 1 2 3. तेजस, नेहा, आम्ही भरपूर टाइम झाला भेटलोय. खरं तर आम्ही भरपूर टाइम, म्हणजे जवळजवळ 1-2 तास झाले आम्ही भेटलो आणि तेव्हापासून गप्पाच मारतोय. यांना पण भेटून फर्स्ट टाइम भेटलो आम्ही, असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटलोय. तर आता आम्ही बोललो खायला येऊया. आणि मला माहित नाही बाई, या मॉल मध्ये गॅसचा काय लफडा आलाय, एका रेस्टॉरंट मध्ये खायला नाही, म्हणून बिचारे सुशी बिचारे नाही, खरं तर सुशी चांगली असते. सुशी खायला आलो, पण Yes. बाकी काही नाही. येस, तर मग तो सुशी, नेहा माझी बायको, हा, आणि आम्ही आता टाइमपास करू, खाऊ पिऊ आणि मग नंतर निघू. यांच्यासोबत गप्पा मारायचे. त्याच्यासोबत अजून एक प्लॅन आहे, तो आता नाही सांगणार आणि नंतर. आलो परत घरी. आणि आम्ही आता जेव्हा पण बाहेरून घरी येतो, एक स्टॉप आमचा नेहमीच असतो. हा, आमचा स्टॉप हा Cutie. फिक्स झालाय. हा Cutie. बघा, बोकेश. मोठे बोकेश मोठे आहे, दात. बोकेश. बोकेश नाव आहे. तुझे दात दाखव. लाडात आलाय तो. तुला मगाशी हाक मारली ना, त्याने डोकं असं चालून काढलं आणि बघितलं. हा कुत्रा आहे. हा हा. कुत्रा आहे. मांजरीचं रूप आहे. एक सवय नाहीये मांजरीची, पूर्ण कुत्र्यासारखं लाड करून देतो. क्यूट क्यूट क्यूट. रोज वाटतं ना याला घरी घेऊन जाऊया. हो. कसा गेला तुझा दिवस? खूप अमेझिंग दिवस. एंड पण आमचा एवढा मस्त होतो ना दररोज. दररोज आणि बरं आता वाटतं. आम्ही आज ज्यांना भेटलो परत, नेहा आणि तेजस. आम्ही एक सेकंड, आम्ही गप्पा मारण्यात इतके मग्न रमलो. झालो, इतकं. आणि एक सेकंड पण असा ऑकवर्ड सायलेन्स जो असतो नवीन लोकांना भेटून, अजिबात 0. नव्हतं. आणि असं वाटलं की किती दिवसांचे काय फ्रेंड्स माहित, आहेत. हा, हे चेतन शिवानी सोबत पण झालेलं आमचं, हो. हे या दोघांसोबत पण झालं. मृदुल आदित्य, हो. आदुमे, आय थिंक आपण त्या हा. लोकांना फोन मध्ये इतकं बघतो ना की त्याचे फ्रेंड्सच वाटतात हो. भेटल्यावरती. एकदम स्वीट लोक, एकदम क्यूट लोक होते. हा, क्यूट लोक आहेत. हा, cute. आणि तेजस जेवढा तुम्हाला वाटतो रील मध्ये, जर तुम्ही बघितलं असेल शांत तर शांत वगैरे वाटेल. नाही, तो खूप फन माणूस आहे. फन आहे फक्त एकदम. तो बाई, shy आहे. मला आवडला, मला त्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडलं. होय, दोघं गप्पा मारत होते हो. कार बद्दल वगैरे, आणि आम्ही आमच्या मुलींच्या गोष्टी. गप्पा. तर आता घरी जातो, जरा पडतो. आवाज माझा, बापरे, आज बाई, हिने त्या आज जो दोघांनी हिला बघितलं. खोकला आलाय ना, ठसकामध्येच लागतो भयानक. तुम्हाला असं होतं का सर्दीत अचानक खवखवायला लागतो आणि अनबेरेबल खोकला चालू हो. होतं, डोळ्यातनं पाणी भार असं सगळं चालू होतं माझं. तर ते झालेलं माझं स्टारबक्स मध्ये आम्ही गेलो तेव्हा, हो. आणि माझा हात दुखायला लागला. सो आता लवकर लवकर घरी जातो, झोपतो, आणि बघू आता उद्याचा काय दिवस कसा जातोय. येस. मला असं वाटतं उद्या पण मी रेस्टच करेन, बिकॉज खूप ए, हेवी फील उद्या भरपूर काम आहेत. माहितीये मला. आम्हाला अजून एका पॉडकास्ट साठी जायचंय उद्या, हो. पण आम्ही विचार करते की बघू, नाही बघू, म्हणजे थोडा रेस्ट इज इम्पॉर्टंट. कारण आम्ही Body नाही. आजारपणातून अजून बाहेर आलोच नाहीये. त्या जेव्हा सर्दी खोकला झाला त्याच्यानंतर आम्ही अजून मी तर नव्हतोच त्याच्यात कधी आजारपणात, पण मला अचानक भयानक खेचून घेतल्यानंतर पण मी अजून बाहेर आलोच नाहीये. जस्ट शट अप. येस, तुला पण जेव्हा सर्दी होते तेव्हा मी पण घेते ना. तू आज पहिल्यांदा तुला आजारी झालीये, पडलेला. मी तुझी घेते. खोटं नाही बोलायचं आपल्या ब्लॉग मध्ये, खोटं नाही बोलत आपण. तर मग खोटं प्लीज बोलू नको. तर मग आपण इथे सेंड करूया, मला वाटतं हा ब्लॉग. नाही, मला उद्यापर्यंत न्यायचंय. ओके गाईज, उद्यापर्यंत बघा प्लीज. सांग काय करायचं. अरे यार. हा? आम्ही दोघं बाहेर आहे आणि बेल वाजवतोय आणि बोलतोय उघडायच्या आधी दे, कोणीतरी आतून उघडायच्या आधी दे चावी, नाहीतर बोचाला पाय लावून पळशील. कोणी आतून उघडला दरवाजा. हे माझं आहे, हे उद्या मी खाणार आहे गाईज. हे काजू माझे, मला सॉल्टेड रोस्टेड सॉल्टेड काजू खूप आवडतात. जर तुम्हाला पाठवायचे असेल तर प्लीज पाठवा.
फुकटचा खातो नुसता. ए फुकट काय उघड चल, मला झोपायचंय यश. आणि ऐक चालू आहे ना नाही हळू बोलायची गोष्टच नाही. लोक झोपले. आता तुम्हाला दिसेल हे बघा इकडे लांबी मागे बॅग माझी. दाखव मागे दाखव. तुम्हाला एक सांगते गोष्ट. तर तुम्ही बघितलं गाईस बाहेर जे ठेवलेलं, ही बाई हे असंच सगळं बाहेर ठेवते. बाईच ठेवते ही बाई, हे असंच सगळं शूरॅक वर बाहेर ठेवून देते आणि मग आम्हाला नंतर आठवतं की, आणि नंतर कधी आठवतं जेव्हा आपल्याला लिप बाम लागतो. आम्ही आता जगन्नाथ वरून आलो, सो त्याच्या आधी आम्ही एकदा कोकणातून आलेलो ना, तेव्हा आम्ही सुटकेस चुकून बाहेर ठेवलेली. आम्ही नको बोलू, ह्यानी चुकून सुटकेस बाहेर हिने ठेवलेली. गाईज माझा विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, हिने बाहेर ठेवली. मला बोलू तर दे. तर ते होतं आमचं लेवल 1. मग बाजूवाल्यांनी ती बॅग ठेवली आतमध्ये आणि आम्हाला नेक्स्ट डे जेव्हा कपडे धुवायला टाकायचे होते तेव्हा आठवलं 12 वाजता. अरे कपडे कुठे आहेत आपले? सुटकेस कुठे? आपले कपडे कुठे गेले? त्याच्यानंतर आता आम्ही जगन्नाथ वरून आलो. तर लेवल 2 गाईज, लेवल 2 अपग्रेड वर जात चाललोय आम्ही. हा लेवल 2. यावेळेस मागच्या वेळेस काय केलं तिने, लिफ्ट मधनं बॅग आणली, दाराच्या बाहेर सोडली. यावेळेस तिने, एक सेकंड मी सांगतेय ना, नाही मी सांगतेय ना. सो मी काय केलं, सॉरी बरोबर बोलली. सो मी काय केलं, कंटिन्यू. ओके, सो काय झालं, बॅग गाडीतनं हेवी असते, हा काढतो, हा येतो, हा लिफ्ट मध्ये टाकतो आणि मग आम्ही आलो घरी. आणि मग नंतर घरी आलो तर आम्हाला वॉचमॅनचा भरपूर कॉल यायला लागला. तर तेव्हा आम्ही दोघेही बाथरूम मध्ये होतो, तर नाही उचलला. मग मी बाहेर येऊन ह्याला बोलली की अरे तुला भरपूर फोन येत होते. मग आम्हाला बोलतो की जाऊ दे आता वॉचमॅन झोपला असेल. तरी मला बोलले की नाही कॉल कर बघ का. तर वॉचमॅनला आम्ही कॉल केले, त्यांनी उचललं नाही. वॉचमॅनला आम्ही कॉल केले, त्यांनी उचलले नाही. आणि नंतर सगळं मी फ्रेशन अप झाली, 2 तास गेले ह्याच्यामध्ये की आम्ही टाइमपास करतोय फोनवरती, आंघोळ करतोय. मग लवकर आहे इथे, आता 2 तास तो घालू, माझा खांदा दुखतोय. नाही बोल. हा, तर ते सगळं झालं. आणि मग नंतर रात्री झोपायच्या आधी माझं एक रुटीन आहे की मी लिप बाम लावून झोपते. मी याला इथे तर लिप बाम कुठे, तर सुटकेस मध्ये. तर मग सुटकेस कुठे, सुटकेस परत गायब. आणि त्याच्यानंतर कॉन्फिडन्सने आम्ही बोलले की हा बाहेर असेल ऍज युजल, बाहेर जातो, बाहेर पण नाही, गायब. मग नंतर आम्हाला क्लिक झालं की वॉचमॅननी कदाचित आपल्याला ह्याच्यासाठीच कॉल केला. लिफ्ट मध्ये ठेवली. मग नंतर मी हो नाही तू ठेवली ना, पण मी पुढे काय बोलू नको. माझी पॅन्ट घेतली आज आता हिने माझी पॅन्ट घेतली, पॅन्टवर पाय. तू मला सांग, गाडीमधून लिफ्ट मध्ये कोणी लोड केली बॅग? मी. हा, मग लिफ्ट मधून काढणं माझ्या हातात. तू डायरेक्ट एक मिनिट तू इथे महत्वाचे डिटेल्स गमावतीयस. गाडीमधनं लिफ्ट मध्ये मी बॅग लोड केली, लिफ्ट मध्ये मी ती बॅग हिच्याकडे सुपूर्द केली आणि मी बोललो की एक मिनिट. सोसायटीमध्ये काही लोकांना असं वाटलं बॉम्ब आहे त्याच्यात. मग वॉचमॅन बोला नहीं मैंने इनको अभी देखा बैग लेके जाते हुए. म्हणून तो वॉचमॅन बिचारा कॉल करत होता आम्हाला की आपका बॅग. मग नंतर वॉचमॅन काय बोलतो माहितीये का की आप ऐसे कैसे कर सकते हो. नाही तो बिचारा. त्याच्यानंतर हिने काय केलं की मी हिच्याकडे बॅग सुपूर्द केल्यानंतर हिला बोललो की मी चावी काढतो, मी दार उघडतो, तू सामान घेऊन ये, कारण खेचतच आणायचं ना, आता उचलायचं नाही. तरी बोलली ओके. मग आली लिफ्ट मध्ये, ठुमक चल दी ये माये दे ना, हा ठुमक करून आली, नुसती आली एकटीच्या एकटी. आणि भाई तो नंतर मी जे खाली बॅग घ्यायला गेलो त्यांनी माझ्या अशा नजरेने बघितलं, तुमको लिप बाम याद आया, तुम्हारा बॅग इधर, सुटकेस नहीं याद आया तुमको सुटकेस. आणि हा तिकडे जाऊन बोलतोय की उसका लिप बाम लगाना था. त्याने विचारलं अभी कैसे याद आया, बोला लिप बामची येतात. नशीब बोलला ना लिप बाम लेके जाओ फिर. ठीक आहे. तर मग तेवढं झालं आमचं. असं करतो हा. घरात यायची हे असतं ना की बघितलं, मान्य केलं ना मला. घरात मागे बघत नाही की काय राहिलंय. हिने मान्य केलं. लिफ्ट मधून बॅग खाली कोणतरी बोलतो बॉम्ब. चला गाईज माझा खांदा दुखायला लागला. तर आजसाठी एवढंच. उद्या काय करतो ते बघण्यासाठी प्लीज स्टे ट्यून्ड. जाऊ नका कुठे. आम्ही येतोय ब्रेक नंतर. 1 2 3 ब्रेक. आता इथूनच चालू करायचं, लक्षात ठेवा शिवानी. आपण असं बन गेलंय. तू व्हिडिओ बनवत होतीस का तू होळी खेळायला गेलेलीस? हे काय आहे? मी दमली. अबे दमली ठीक आहे, पण हे हाताला काय आहे? असं मला पण असंच वाटतं की मी होळी खेळली. जरा लांब पकडशील? लांब आहे बाबा, मला नको अँगल शिकवू. मी ब्लॉगर ऑफ द इयर आहे.
गाईज जर ब्लॉगर ऑफ द इयरचा अवॉर्ड येत असेल तर प्लीज मला वोट करा, कारण आय एम द ब्लॉगर ऑफ द इयर. हे सगळे ब्लॉग तुमच्याकडे आमच्यापर्यंत माझ्यामुळेच पोहोचत गेलेले आहेत, कारण ही तर होळी खेळते बाहेर बसून. मी ब्लशचा रिव्ह्यू करत होती आणि कारण ते ही ब्लश असे ट्रान्सपरंट वाले, तर हे बघा आणि आता ते जात नाही म्हणून मी दमून अशी झोपली. हे जात नाहीये, नाही आपल्याला कुठेतरी जायचंय हे आता. बघ इथे दाखव, काय कलर ट्रान्सफरच होत नाहीये. अरे पण आपल्याला जायचंय कुठे? माहितीये मी फेस वॉश करणार आहे, पण मी जरा 2 मिनिटं पडायला आली. अरे उठ आणि फेस वॉशला जा, एक चिटकून बसेल अंगाला. नाही हे अबे जा, ऐक, साबणाने शिवानी, फालतू निघून नको. जाईल यार. ए भाई, ह्या लाल व्यक्तीसोबत मी नाही जाणार. मी नाही, मी माझं एकटा जाईन. मग मी तुझ्यासोबत नाही जाणार आहे. नको, मी तुझ्यासोबत नाही गेलो तर मला कोण बघणार? माझ्या बायको शिवाय मला कोण नाही बघत. माझी बायको इज द ग्लॅमर जस्ट शट अप. आणि आय एम द ह्युमर. ही ब्युटी आणि मी ब्रेन. नाईस जोक. काय? आता इव्हेंटला निघायचंय आणि हा कलर जातच नाहीये. हे बघा, खूप मेकअप थोपावा लागणार आहे मला भरपूर. फायनली निघालेलो आहोत इव्हेंटसाठी. तर आम्ही चाललोय प्लमच्या इव्हेंटला आणि यश बघा किती सुंदर दिसतोय. मी ॲज युजल कारमध्ये बसली ना की मी केस असे कर्ल करायला ठेवते आणि माझा पण मेकअप मला आवडला, छान वाटतोय, सिम्पल असा. मला पण माझा आवडला मेकअप. त्याचे केस मी सेट केले. मी हे वॉच घातलंय जे यशने मला गिफ्ट केलं होतं, जे म्हणजे ब्लू आणि व्हाईट थीम आहे. सो ह्यानी जास्त ब्लू घातलं आणि मी जास्त व्हाईट घातलं आणि खाली डेनिम. सो येस, ब्लू अँड व्हाईट आणि वॉच पण सिल्वर अँड ब्लू. हे हिनी मला घराच्या बाहेर निघताना हे घालायला लावलं, चेन सिल्वर कलरची. आणि मी आता कॅमेरा चालू करून बघितली, कुत्र्याच्या पट्ट्यावर की दिसते ब्रो. शिवानी, खरंच कुत्र्याच्या पट्ट्यावर. आणि ह्याच्यावरती गोल्ड पेक्षा व्हाईट सूट करणार. कोण बोललं तुला? शिवानी, तुझे मला मागे मागे करायला सांगते ना, हे असं मागे, त्याच्याने माझी मानेच्या मागचा भाग आहे ना थंडगार पडलाय. त्याचं काय करायचं? सहन करा. थोडस फॅशन साठी थोडस पेन सहन करावं लागतं. ओ माय गॉड, कम्फर्ट इज द फॅशन. हे बघा, इकडे आम्ही प्लमच्या इव्हेंटला आलोय, अजून आत नाही गेलोय. इथे लोक आम्हाला वेलकम किट देणार म्हणून थांबलोय आम्ही. शिवानीला पण तिथेच गेम खेळायचा आहे जिथे एवढी गर्दी आहे. तुला इथेच का गेम खेळायचा आहे? ते खूप क्यूट वाटतंय, कारण ते खूप क्यूट वाटत. अरे पण ठीक आहे ना, ते रिकामं झालं की परत येऊ ना. इथे बाकी एवढ्या सगळी जागा आहेत, तिकडे कर ना पहिले. आता बघ, नाही मला वाटलं आता थोडासा पोपट झाला, कारण फोन उचलल्यावर समोर त्याला वाटलं की त्याची हे बघा कोणाला भेटलंय. मस्त वाटलं की खरे पुण्यावर आले ते यार. पुण्यावर एवढी मेहनत तिकडे बघितलं ना, म्हणून बोलतो. काय बोलतो? आणि मी स्टे करते खास एका इव्हेंट साठी, फक्त ट्रॅफिक साठी. मेहनत बघितली मित्रांनो, किती लोक मेहनत करतात. कॉन्टेंट क्रिएटर बनना ते पण नाही रूम मिळाली या एरियामध्ये. तुला नाही भेटली? ठीक है होता है. घर में एक आया बस. हो, थँक्यू सो मच. नाईस. थँक्यू. मग तुला मिनी मिळालं, मला हे मिळालं. ठीक आहे ना. काय शिवानीला डान्स करायला लावणार आहे दादा 5 सेकंड साठी. आता तुला करावा लागणार. मस्त केला. व्हेरी गुड. याच्यावर आलेलं. नाही, मला हॅपी लिटिल डान्स येणारच नाही भाई. मला जर आला ना, मी इथे गणपती तुम्ही 2 जण इथे गुणगुण करायला आलाय का दोघांमध्ये? अरे इकडे नाचवत होतो मी तिला इकडे. अरे मला आलेला डू हॅपी लिटिल डान्स. थँक्यू सो मच. नाही मला हवाय की तू करावं. करणार आहे. नाही का नाही डोके पे. छान पोज आहे, छान. I have PCOS, I have acne, and after that, to be able to come this far, I've been a content creator for. आता DIY करतो आम्ही फॅन्स. आणि यशस्वी मला शिकवणारे जॅपनीज मध्ये यश कसं लिहायचं ती बघा. शिकवणार आहे मला. तिला जॅपनीज लिहिता वाचता येतं, म्हणून मी आता जॅपनीज. हा, मग मी याच्यात अजून डिझाईन अजून पण माझं नाव इज द डिझाईन. प्लीज.
हे तर सगळेच करतात. एक मिनिट अशी पण एक मिनिट, हे सगळेच करतात. मी जॅपनीज मध्ये यश लिहिलंय इकडे, हे जॅपनीज मध्ये यश आहे असं यशस्वीनी सांगितलं ना, मला माहित नाही correct यश आहे की नाही. पण ठीक. एवढं मन लावून करतोय. हो बाई, मी कामं अशी साधी करत नाही, मन लावून करतो मी. आवाज येत खाणार ना, खायचं. मी मगाचपासून तो मॅप तिथे चालू जे होतं आता जे आम्ही करणार आहे ते तो memorize. मी लांबून मेमोराईज करून ठेवलं ना. आधी तो आला बोलला की आय चेंज द मॅप, तर मग आता लफडा होणार आहे थोडा. Just give you a glimpse. ओके ओके So this is the glimpse of the map. Okay. It's a different map. ओके 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 So you start from A, you Ah. start from B. ओके. आम्ही ए बी चालू करणार आहे. जो पहिले बाहेर पडला तो जिंकला. आता बघा, मी ए पासून चालू केलेलं आहे. मी पहिले आलो इकडे, मान्य कर. मायन्यूट हे बघ, मायन्यूट असू दे, पण मी पहिले बाहेर पडलो ना. I'm a little short of ample. मी हे बघा थोडा जबरदस्त फोटो काढला आणि ना ते ऑफच्या मध्ये लावणार, स्ट्रॉंग आणि ऑफच्या मध्ये लावणार. स्ट्रॉंग आणि ऑफच्या मध्ये लावणार म्हणजे दिसायला सगळ्यांना. आणि तू कोणाला लावू देऊ नको आता त्याच्या आजूबाजूला. मीच लावतो. हे पण आहे तिथे ज्यांनी फोटो काढायला हेल्प केली. चला कुठेतरी काम करते. नाइस, वाह वाह वाह, शाबाश. ये पूरा खत्म करने का आपको. Take one more sip today to refresh. ये लोग यहाँ पे आके भी काम कर रहे हैं. लॅपटॉप मागे लॅपटॉप ठेवले, तिथे काम चालू आहे. काय म्हणजे डेडिकेशन टुवर्ड्स वर्क. ओ माय गॉड. हाय करा प्लीज. तुमचा नवरा जरा जास्तीच उत्साही असतो, असे प्लॅन बनवतो, रात्रीचे 2:30 वाजता. आमचा युजल स्टॉप. याचा बिचाराचा एक डोळा नाही उघडत आहे. शेरूचा एवढा झोपेत आहे, एवढा झोपेत आहे. हा बघा, हा एक डोळा उघडत नाही बिचाराचा. आणि आम्ही आमच्या युजल स्टॉपला आलेलो आहे. मस्त त्याच्यासोबत 5-10 मिनिटं टाइमपास करणार आणि मग घरी जाऊन झोपणार. मस्तपैकी चादर टाकलेली आहे. झोप. अरे तू त्याला असं झोपवणार तर नाही झोपणार तू. हा असं झोपेल. आळस युजल मित्रांनो, ॲज युजल शिवानी आतमध्ये झोपली. मी इथे ब्लॉग एडिट करता करता ब्लॉग एंड करायला आलोय. मस्तपैकी एकटाच बसलोय. आपल्या दिव्याखाली लोक कसे लहानपणी अभ्यास करायचे दिव्याखाली, तसं मी दिव्याखाली बसून ब्लॉग एडिट केला. एवढी मजा आली आणि आम्हाला या सगळ्या लोकांना भेटायला. आणि एका दिवसातच आम्ही एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दाखवलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की खाली कॉमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. खाली कॉमेंट करायला तर अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेअर पण करा. जर तुम्हाला असं वाटेल की अरे हे बघा किती कॉन्टेंट क्रिएटर एकत्र एका व्हिडिओमध्ये दिसतात, हे घ्या तुम्ही पण बघा, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशाच आमचे व्हिडिओ बघत राहा.